संवादाला कार्यक्रम सुरू झाला. जवळजवळ 2:15 तास झाले आणि जवळजवळ गझल लिहिण्याची वेळ झाली. आणि हा संग्रह त्या प्रकाशकाने प्रकाशित केला, त्याचं नाव संवेदना असावं, कारण संवेदनेशिवाय गझल शक्य नाही. त्यामुळे हे सुद्धा योग जुळून आहे. हे झाड चेतनेचे हे नाव आहे. संपूर्ण सभागृहाचं जे झाड चेतनेचं झालेलं आहे, पण यांची खरी चेतना तिकडे बसली आहे. रेखा त्याची बायको जी आहे, याच्या घरी गेल्यानंतर हा कविता ऐकवतो, पण रेखा वगैरे खायला देतात. त्यामुळे कवी तगले आहे. काय आहे की इतकं छान बोलले सगळे. म्हणजे साहेबराव हा माझा फार जुना मित्र आहे. नगरवरनं तो आला, पण त्याच्या पायाला अजूनही गावची माती लागलेली आहे आणि त्याच्या कवितेमध्ये मातीचा श्वास आहे, असा आमचा साहेबांनी बसलेला आहे. केवळ दुर्गेश भेटला की मला विठ्ठल भेटल्यासारखं वाटतं. त्याचं कारण त्या भूमीमध्ये अगदी लहानपणी माझे बाबा खांद्यावर घेऊन जायचे मला. देगलूरकरांची कीर्तन मी ऐकले तेव्हा, तर त्यावेळी सुद्धा दुर्गेश तिथे असल्यामुळे विठोबा रोखवायचं चर्चेत झाल्यासारखं मला वाटतं. आणि तो आमच्या प्रतिभा संगममध्ये आम्हाला गवसलेला हिरा आहे. अगदी लहान असताना त्याला मी प्रतिभा संगममध्ये पाहिला आणि तो कवी होणार हे मला माहिती होतं त्यावेळी, कारण संगमावर सगळेच कवी होत नाही. त्यानंतर मला हा मानसपुत्र इतका छान बोलला. आणि ह्याला काम काय केलं होतं, काम केलं होतं प्रास्ताविक करायचं आणि आवाज प्रदर्शन करायचं. काय असतं, हा आता वयाने मोठा आहे, तसा अधिकाराने पण मोठा आहे. आम्ही तिकडे आता त्या गोठेडकरला माहित आहे, दिलीप पाटलांना माहित आहे, आम्ही त्या जुलै महिन्यामध्ये इंद्रायणीच्या काठावर जातो. तिथे सिमेंटचं रेस्ट हाऊस आहे आणि तिथं रात्रभर कवितेवर चर्चा, कविता वाचायची, चर्चा करायची. म्हणजे जे 7 वाजता सुरू होतं ते पहाटे 4 पर्यंत. आणि त्यावेळी व्यवस्थित ऐकणारा जोड कोण असेल तर गुप्त रूपातला असो, कायम ऐकतो आणि सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असतो. मला वाटलं, भीती वाटली होती की मला सांगतो की काय निवेदन कर म्हणून कार्यक्रमाचं. आणि मी तसं निवेदन केलेलं आहे. म्हणजे कविताच्या गावात हवेचे पहिले 100-1 प्रयोग मीच निवेदन केलं, नंतर अरुण तयार झाला. पण हे आम्हाला माहिती आहे, आम्ही सगळं केलेलं आहे. त्यामुळे याची आज्ञा आम्हाला बोलवत नाही, असा आमचा अशोक. बरं, गंमत अशी आहे की हे झाड चेतनेचे ज्याचं मुखपृष्ठ केले तो सतीश भावचा इथे बसलेल्या सगळ्या कवींच्या संग्रहाचं मुखपृष्ठ करतो. जवळजवळ 1000च्या उभर त्यांनी मुखपृष्ठ केली आहे. आणि कविता कळणारा एकमेव महाराष्ट्रातला चित्रकार, त्याला कविता कळतो. त्याचं मुखपृष्ठ साधं आहे, न कळणारा मुखपृष्ठ चित्रकार नेहमीच करतो. आपल्याला काही कळतच नाही म्हटलं ते चित्र तरी वाटतं, असं पण असू शकतं. पण तसा भावसार नाही आहे. तो मुळात त्याचं आला गावावरनं, खानदेशवरनं, तो पहिल्यांदा वाढला तो ठाण्यातच वाढला. त्यामुळे तो चांगला चित्रकार आहे. ठाण्याच्या भूमीची सुद्धा एक प्रकारची परिणिती आहे, असं तुमच्या असं लक्षात येईल. आणि मगाशी बोलता बोलता जसं दुर्गेश म्हणाला की माधव जुलियनांनी उर्दू गझलची नक्कल करून मराठीत गझल आणली, पण त्याच्यापूर्वी संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम यांच्या रचने पण गझल सापडले, हे खरं आहे. मला ज्ञानेश्वरांचा एक शेर म्हणत नाही, ज्ञानेश्वरांचा एक ओवी आठवते की दर्पणी पाहता रूप न दिसे वाकुले, कानो वल्ल माळे तैसे मत केले. गझलचा आत्माच नाही का, तर दर्पणी बघतोय तुझा, दर्पणात तू दिसत नाही, ते स्वतःला हरवून जाणं, बिंबास प्रतिबिंब हरवणं, याला गझल. आणि हे जे आहे ते तिथून सुरू झालेलं आहे. आणि मग मला गाडी आठवतो की एक ही भूल जिंदगी भर गालिब करता रहा, एक ही भूल
जिंदगीभर गाली करता रहा, धूल चेहरे पे दी और आज आईना साफ करता है. हे जे आहे आता बघा, तो दर्पण आणि हा दर्पण काय आहे? कवितेचा डीएनए कुठल्या भाषेची ती मक्तेदारी नाहीये. कवितेचा डीएनए म्हणजे कुठल्या प्रांतिक गोष्टीची मक्तेदारी नाहीये. उर्दू मधून गझल आली म्हणून काय झालं, आम्ही दत्तक घेतली आणि दत्तक केलेलं मूल जास्त प्रेमाने वाढवलं आणि ही गझलची खासियत आहे. आणि ती गझल आम्ही लिहितोय सोडून द्या. कारण उर्दू मधलं एक शेर आहे जो जड घरचे हे करतात, काय म्हणतात, वाद निर्माण करतात. त्यांनी एक शेर समजून घ्यावा की नुकते के फेरफार से खुदा हो जाए जुदा. नुकते के फेरफार से खुदा हो जाए जुदा. म्हणजे खुदा आणि जुदाचं स्पेलिंग एकच आहे, फक्त नुकता कुठे द्यायचा, त्याच्यावर खाली दिलं तर खुदा, वरती गेलं की जुदा. त्यामुळे हे वाद याच्यामध्ये आपण कळत नाही. कारण गझलेचा आत्मा गझलीयत आहे आणि ही जी गझलीयत आहे ही गझलीयत ज्याला गवसते ना, म्हणजे वेदनेतून संवेदना निर्माण होते त्यावेळी गझल निर्माण होते, संवेदनेतून भावना निर्माण होते त्यावेळी कविता निर्माण होते आणि भावनेतून विचार येतो त्यावेळी मुक्तशैली निर्माण होते. आणि हा जो प्रवास आहे हा ज्याला कळतो, जो स्वतःच्या अंतरंगात डोकावतो. म्हणजे माझं एकदम सोपं आहे सांगणं, शिक्षक असल्यामुळे मी न कळणारं काहीच बोलत नाही. रंगाने जर रंगाला रंग लावला तर काय, रंगाने रंगाला रंग लावला किंवा चंदनाने चंदनाला जर अर्चले किंवा सोन्याने सोन्याचाच कस काढला तर काय होईल. म्हणून बिंबाने प्रतिबिंबाला आलिंगन दिलं म्हणजे गझल आहे. आणि हे ज्याला कळतं ना तो हा म्हणतो बरोबर आहे, कवी पाहिजे, चांगला गीतकार हा सुद्धा चांगला कवी पाहिजे, नाहीतर कोंबडी पळाली होत, कळलं की नाही. तर चांगला गीतकार जो चांगला कवी असावा लागतो. कविता हे मूळ आहे आणि त्याचा एक प्रकार गझल आहे. तसा पोवाडा एक प्रकार आहे, लावणी आहे, बालगीत आहे, काय असेल, ओवी असेल, अभंग असेल, तसं गझल आहे. गझलचे वेगळे कार्यक्रम ज्यावेळी होतात ना त्यावेळी मला ती पझल वाटते, कारण ते कवितेपासून लाभ येतात असं मला वाटतं. तर कविता आहे ना, कविताच असते. आमचं तुम्हाला सांगतो की उर्दू मधून गझल आली, ती गझलीयत मराठीने स्वीकारली तेवढी इतर भाषेत काय स्वीकारली तुमच्या असं लक्षात येईल. बघा, तुम्ही गुजरात मध्ये जा, गुजरात मध्ये सुद्धा गझल लिहिली जाते, पण मराठी इतकी ताकद गुजराती गझलला नाही, तुमच्या लक्षात येईल. आता हा सगळा अभ्यास असतो बरं का, आम्ही नुसतं कविता म्हणून फिरत नाही, हा अभ्यास असतो. मला आठवतंय की मी ज्यावेळी गझल पहिल्यांदा कुठे वाचली असेल तर डॉक्टर सुरेश नाडकर्णी यांचं गझल नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात सगळ्या उर्दू गझला मोठ्या मोठ्या शायरचा मीर तकी मीर पासून ते गाली सगळे सगळे त्यामध्ये होते. आणि त्या पुस्तकाच्या कव्हरावर हरणीचं चित्र होतं. हरिण. आता बघा गंमत, वि स खांडेकरांची एक रूपक कथा आहे, छोटीशी आहे. हरणी पारध्याची मृत्यू. हरणी जीवाच्या आकांताने धावत होती. एक पारधी तिच्या मागे लागला होता पाणी घेऊन आणि जीवाच्या आकांताने पळता पळता कडा आला. कडा दिसल्यानंतर ती थांबली, म्हणजे खाली उडी घेतली तरी मृत्यू आणि मागे पारध्याने बाळ सोडला तरी मृत्यू. तिने पळभर विचार केला आणि ती पारध्याला सामोरी झाली. ती पारध्याला ज्यावेळी सामोरी झाली त्यावेळी पारध्याच्या हातातला बाण वितळून पडला. आता काय झालं की हरिणीच्या डोळ्यांची व्याकुळता होती, जे कारुण्य होतं ना, त्या कारुण्यामुळे पारधी पागळला. गझलचा आत्मा म्हणजे आर्त व्याकुळ कारुण्य ते हरणीच्या डोळ्यात असतं, त्याला गझल. आणि हे जेवढे आपल्याला कळतं ना त्यामुळे लगाटा हे ते शिकून नाही येत. आता व्हिडिओ असतं तर बरं झालं, हा ते शिक्षणाने नाही येत.
क्लास घेऊन ऑनलाईन वगैरे असं लिहा तसं लिहा असं होत नाही. ते रक्तात असावं लागतं. हार पंढरपूरचा आहे म्हणजे त्याच्या रक्तात आहे सगळं. तो रक्तात आईकडून आलेला असतो. ज्याची आई मांडीवर म्हणजे आता रेकॉर्ड लावून कोणी म्हटले का कधी अंगाई गीत आई आता अंगाई गीत म्हणते बाळाला मांडीवर घेतलंय हा जरा रेकॉर्ड लाव. मांडीच्या तिच्या तालामधून आणि त्या नईमधून जो मुलगा त्या आईच्या माऊलीच्या मांडीवर झोपलेला ना त्याच्या रक्तात हा ताल आणि जड वृत्त आपोआप रक्तासारखं गेलेलं असतं. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल ते क्लासेस नाही कुठे पण अजिबात क्लासेस नाही. पण नुसते खूप शब्द लिहिले म्हणजे गजल गोळा होत नाही. सर्व ठरला वायफळ व्यासंग शब्दांचा. सर्व ठरला वायफळ व्यासंग शब्दांचा. काळजाचा ग्रंथ आपण वाचला नाही. दिलीप पांढरपट्टे काळजाचा ग्रंथ आपण वाचलाच नाही. नुसतं होळी होती माडी होती गाडी होती याने उजवी करून गजल लिहिता येत नाही. आणि म्हणून ती वेदना लागते. ते संपूर्ण सोसणं लागतं. सोसल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वास येऊ शकत नाही. तुमच्या घामाचा वास त्याच वेळी येतो जर तो घाम तुमच्या कष्टाने आलेला असेल उन्हाने नव्हे. मगाशी जो उन्हाने घाम आला होता ना पोटे मिळत होत त्याचा काही संबंध नाही. जो कष्टाचा घाम येतो त्याच्या श्वासामध्ये वास आलाच पाहिजे. त्यामुळे एक एक गजल लिहिणं म्हणजे जीवावरचं दुखणं आहे. लक्षात ठेवा. एक एक गजल लिहिणं म्हणजे जीवावरचं दुखणं आहे. आणि गजल नेहमी तरुणपणी लिहू नये या मताचं मी. एवढं वय झाल्यावर सुरू करा. याचं कारण सांगतो तुम्हाला. अनुभवाने पूर्ण परिपूर्ण असल्याशिवाय गजल तुम्हाला वय एवढंच शक्य नाही. त्यामुळे आताची मुलं जी गजल लिहितात ना सारखी 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 गजल लिहितात ते नंतर कविता लिहू शकत नाही. हे तुम्हाला गॅरंटी सांगू शकतो. पण ज्याने आधी कविता लिहिलेली आहे 5-6 संग्रह तो बरोबर गजल लिहू शकतो. हे काम आहे. कारण हे सारस्वताचे गुण तुम्हीच लावलेली झाड म्हणून अवधान मूर्ती वाढ चिंतवणी केली. ज्ञानेश्वरांनी सांगितलं हे सारस्वताचं झाड आहे. या झाडाचा विशेष असा आहे एका फांदीला आंबा आणि पेरू कुठून झाड पाहिले का आपण. एका फांदीला आंबा आहे दुसऱ्याला पेरू आहे तिसऱ्याला सफरचंद आहे. पण सारस्वताचं गोड झाड वाङ्मयाचं गोड झाड असं आहे की एका फांदीला कविता आहे दुसऱ्या फांदीला गजल आहे तिसऱ्या फांदीला पोवळ आहे चौथ्या फांदीला लावण्य आहे. ही सारस्वताची गोड झाड. आणि फळ कधी येतं. फळ आधी मुळामध्ये पाणी टाकल्याशिवाय खोड फुपावत नाही. मग फांद्याचा विस्तार होत नाही. मग पानं येत नाहीत. मग फुलं येत नाहीत. फलश्रुती शेवटची गोष्ट आहे. हो की नाही. माझ्या यशाचं फळ लगेच मिळालं पाहिजे याचा अर्थ ते कुंडीतलं रोपट आहे. जे जमिनीत वाढलेलं रोपट असतं त्याची फलश्रुती शेवटी असते. तसं गजली जर फलश्रुती करायची असेल तर शेवटी लिहा आधी लिहू नका. आणि हे मी प्रत्येक वेळी बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे. पण तो एकदा त्याचं कारण काय माहितीये का. गझल लिहिण्याला प्रेरित गझल ऐकणारेच करत असतात. अर्धा शेर म्हटलं की वा 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 याला वाटतं झालं आता आपण पूर्णपणे गझल करतात. अर्ध्या शेरला वावा करतात. आम्ही कविता पूर्ण ऐकल्याशिवाय वावा करतच नाही ना. गझलवर माझा राग नाही आहे. पूर्णच आहेत का सगळा शेरच आहेत का. तो शेर ऐकल्याशिवाय कसं काय होणार. आणि मग याच्यावर मनोरण पैसे लिहिलेलं आहे की तू क्यातच तू फुलण्याची करतोस कशाला काही. की तू क्यातच तू फुलण्याची करतोस कशाला घाई. अद्याप तुला मातीचा गुणधर्म समजला त्याला म्हणतात. आता हे कधी येतं की अजून कुंडी
सुगीच्या रोपासारखे जर फुलायला लागला तुम्ही पटापट पटापट, मला प्रदर्शन 1 2 3 4 5 3.5 वगैरे असं असेल तर त्याचा काही उपयोग नाही. मला सांगा काही काही गोष्टी या तुमच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या असतात. आपण पहिलीतून दुसरीत जातो ना, दुसरीतून तिसरी, चौथी, पाचवी, SSC मध्ये जे 10वी, तर आपण असं आलो 10वीतून 9वीत आलो, मग 9वीतून 8वीत आलो, 8वीतून 4थीत आलो, पहिली, पुन्हा गर्भात झालं काय. हे जे आहे अनुभवाचं, हे अनुभवाचं जे सार आहे ना, ते सांगायला गदर नावाची गोष्ट आहे. जे 2 शेर मध्ये तुम्ही सांगू शकता, 2 शेर मध्ये, 2 शेर, त्या 2 शेर मध्ये मी सांगतो की ज्याने सुधीर कित्ते नावाचा तिथे बसलेला आहे, ज्याने संचलन केलं, तो त्या सगळ्या वस्तूंच्या गजलेचा अभ्यास करणारा होता, पण तो नसावा याची पण इच्छा होती. मी म्हटलं नाही सुधीर कित्तेच असतात, कारण मला माहिती होतं तो काय आहे ते, त्यामुळे त्याचा मी सत्कार करतोय माझ्यातर्फे. इकडे आणि तुझ्यासाठी एक शेर म्हणतो, इस सादगी पे कौन न मर जाए ऐ खुदा, इस सादगी पे कौन न मर जाए ऐ खुदा, लड़ते हैं और हाथ में तलवार भी नहीं. आता कारण कुठल्याही कार्यक्रमाचं यश हे निवेदकावर अवलंबून असतं. निवेदक जो सूर लावतो ते सूर सगळे पकडतात, जर त्याने सूर खाली पाडला की बाकीचे बेसूर होतात. त्यामुळे निवेदन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यात माझा एकच जाती त्याला का बोलवतात. गंमत अशी आहे की ही जी गझल आहे, हे गझल मराठीमध्ये न वाचता कशी लिहिता येईल, न वाचता कशी लिहिता येईल. जर ध्येय आपण म्हणतोय तर आपले आजोबा कोणच कळलं पाहिजे ना. वडील कोण आहे ते तर कामाला गेलेले, आजोबा कोण आहे ते तर कळून दे, पणजोबा कोण आहे ते तर कळून दे, आणि ते आपल्याला कळले ना, एकदम साधे मधले काय लिहिलंय मराठीमध्ये. तुम्हाला सांगतो, चांगल्या गझल वाचायला शिका. तुमच्या असं लक्षात येईल, आमच्या संगीत जोशी नावाच्या आहेत पुण्यामध्ये, आयुष्य तेच आहे, एवढंच बरं, एवढं मिळत. आयुष्य तेच आहे आणि हाच तेच आहे, आयुष्य तेच आहे आणि हाच तेच आहे. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, बाकी जुनेच आहे, बाकी जुनेच आहे. असं ज्यावेळी लिहिता येत ना आपल्याला, किती लांब लचक लिहिलं म्हणजे ते शेर मोठा होतो असं समजत नाही. वाघ लहानपणापासूनच मोठा असतो, तो शेर झाला म्हणजे शेर नसतो. त्यामुळे छोट्या छोट्या एक बहर एवढसा असतो, बहर म्हटलं जो मिसरा असतो ना, मिसरा, त्याची पहिली ओळ असते ना, त्याला बहर म्हटलंय. आणि खरी गझल कुठली तर त्या मिसऱ्यामध्ये जे 2 बहर आहेत ते बहर एकमेकात असे गुंतले पाहिजे की रसामध्ये रसाने डुंबावं तसा मिसरा असला पाहिजे. याला म्हणतात गझल. आणि या गझलचा आम्ही तेव्हापासून 1.5 मील पासून, गाडी बघा किती हुशार आहे. तुम्हाला रेखतो के तुम ही नाही पुस्तक गाडी, रेखतो के, रेखतो म्हणजे शेर. हे पण नवीन गझल लिहिणाऱ्या मुलाला कळलं पाहिजे. नुसतं शेर शेर नाही, रेखता, रेखता म्हणतात त्याला. रेखतो के तुम भी नहीं पुस्तक गाडी, अगले जमाने में कोई मेल भी नाही. आता याच्यामध्ये गाडीची गंमत बघा काय, स्वतःला उस्ताद म्हणतोच आहे. रेखतो की तुम्ही नाही उस्ताद गाडी म्हणजे मी आहे, पण अगले जमाने में कोई मेल भी था म्हणजे आधी करू आहे नंतर समजत आहे. बरोबर की नाही. ही जी कसरत असते ना छान पैकी असते, ती ते गझल करायला आली पाहिजे. त्याला म्हणतात गझल, नाही तर पझल. अरे तुमच्या असं माहिती आमच्या काळगावकरांनी म्हणले गेलं, गाण्यात सर्व माझे इमान आहे,
गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. झाडात पावसाच्या बेहोश आरतीला, झाडात पावसाच्या बेहोश आरतीला वाजे मृदुंग तेथे माझाच प्राण आहे. याला म्हणजे वा आलं की नाही, तुम्ही मागितलं ते दिवे ते टाळ्या मागतात ना, आता टाळ्या वाजवा. वाहा आपोआप आलं पाहिजे, तोडून आपोआप आलेलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे पर्दो के पीछे क्या है नावाचं गाणं एक आलं होतं, माझ्यासारख्या पिढीला माहिती आहे. त्या गाण्याला धूम मचवलं, पर्दो के पीछे क्या है, हाँ चोरी के पीछे क्या है. ते चोरी के पीछे काय हो, एक शेर लिहिलाय ह्यांनी पाडगावकरांनी, माहिती नाही जाताच्या गजलकारांना, वाचलेलं काय माहिती आहे. चोरी के पीछे कहूं मी काय आहे, चोरी के पीछे कहूं मैं क्या काय आहे, ऐकले भडव्या मी तुझी माय आहे. असं लिहिलंय. असं याला म्हणतात असा वाढ झाला पाहिजे. फाटकन म्हणजे गालावर न जाता फवाडीत असली पाहिजे, याला म्हणतात गजल. चिंपळ आणि गजल ही गाण्यासारखी कधीही कामू नये. गजलेचा सूर असा ठाम लागला पाहिजे. माहित आहे सुरेश भट कसे गायचे, अब्द पोल सुर हे जे आहे नाही ते असं भावकीचं सारखं आपलं पेंढारकर गातो तसं नाही गायचं, कळत की नाही. असं मोठ्याने गायचं असतं, मस्त पैकी तळा तळून सोडायचं असतं असं म्हणतात. आता तुम्हाला पुन्हा दाखवतो ते काय गजलियत नावाची काय गोष्ट असते. माझं तर म्हणणं एखाद्या शेर मध्ये जरी गजलियत असली ना तरी आम्ही सलाम करायला मोकळे आहोत. सगळ्याच्या सगळ्या शेर मध्ये गजलियत येईल हा सुरेश भटच करू शकतो. त्यानंतर कुठल्याही गजलकाराने प्रत्येक शेर मध्ये गजलियत मांडलेली नाही, त्याने फक्त यमुकच मिळवलेली आहे. पण अद्याप या सुराला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा फूल लावला नाही. काय म्हटलंय हा म्हटला, अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा फूल लाव नाही. येथे पिसून माझे काळीज बैसलो, येथे पिसून माझे काळीज बैसलो मी, आता भल्या भल्यांच्या हातात डावला. ते दुःख राजवरची, ते दुःख मोरपंखी, हे दुःख राजवरची, ते दुःख मोरपंखी, जे जन्मजात दुःखी त्यांचा निघाला. गर्दीत गाल ज्यांच्या सामील रामशास्त्री. काय काय शेर आहे, पहिलं भरच बघा, पुढे जायचीच गरज नाही. गर्दीत गाल ज्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मळ्याला आता उपाव नाही. जी काल पेटली ती वस्ती मुजोर होत, जे आपल्याकडे झारखंडला होतं, इकडे खेळगाव होतं, सगळं ते दुर्लक्ष कसं केले जातं, राज्यकर्ते कसे करतात. ती काल पेटली ती वस्ती मुजोर होती, गावात सज्जनांच्या आता तणाव नाही. अद्याप या सूर्याला माझा सराव नाही. शेवटचे 200 रोगात काय लिहिले मी पुन्हा एकदा सांगतो. माझं मत आहे की गजल तुम्ही कितीही शेरची लिहा, शेवट तुमचा असा कळसा लागला अशी पडत पडत कसं झाली, पडत आहे ना तो चढत चढत गेला पाहिजे. साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, मोर्चा शब्द नाही. कारण हल्ली मोर्चे हे बदनाम झालेले आहेत. मेंढरासारखे लोक जातात, मंडळासारखे जातात. एखाद्याला पकडून विचारा कशासाठी बोलतोय माहिती नाही, तो बोलतोय म्हणून मी बोलतोय, याला मोर्चा म्हणतात. एल्गार, एल्गार म्हणजे स्वतः आतून भेटतो त्याला एल्गार म्हणतात. साध्याच माणसाचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही. थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही. आणि शेवट बघा काय, त्याच्या पलीकडे कोण शेर असू शकतो.
आपल्याला वाटतं इथेच दोन लागलं तर असेल आमच्यासारखा वेळा कोणी इथेच थांबेल. सुरेश पुढे जातात आणखी, ओठी तुझ्यानं आले अद्याप नाव माझे, ओठी तुझ्यानं आले अद्याप नाव माझे, आणि ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही. आणि हे जेव्हा तुम्हाला मराठीमध्ये हळूहळू येतंय, खूप चांगलं येतंय, होतंय. मी असं मागच्या पिढीला वगैरे छाप देणारा माणूस नाहीये, मी शिक्षक आहे. त्यामुळे एखादा दुसरा शेर मला आवडला तरी मला आवडतो, गजल सगळी नाही आवडली तर फार आभारी मानतो मी त्यांचे. पण एक तरी शेर जरी आवडला तरी येस याच्याकडे आहे, याच्याकडे आहे, याच्याकडे रक्तगट आहे, याच्याकडे तो श्वास आहे, याच्याकडे ती नाडी आहे, हा अनाडी नाही. आणि त्यामुळे हा लिहू शकतो. आणि त्यासाठी अशा लोकांचा, बुजुर्ग लोकांचा संग्रह असला पाहिजे. म्हणून याने ते गझल मध्ये गट केलेत ना, ते सोडून द्या. म्हणजे प्रेमाची गझल असते वगैरे, तरक्की असते गझल वगैरे, असं काही नसतं. गझल गझल असते. कविता सामाजिक असते, निसर्ग असते, प्रेम. चूक आहे, विद्यापीठाचा हा घोड आहे. कविता कविता असते. कविता दोन प्रकारची असते, एक चांगली कविता, दुसरी वाईट कविता. बाकी काही नाही. सामाजिक कविता भेट आणि निसर्ग कविता खोटी नो वैभवधळी बरोबर की नाही, असं काहीच नसतं. आणि म्हणून अध्यात्म आपोआप येतं जेवढे हा म्हणाला की अध्यात्म, आणि त्याचा तो पिंड आहे. लक्षात घ्या, चैतन्याची काय नाही रे मुंबई मध्ये काय चिंतन म्हणायची, हा चिंतन मुराचे प्रकाश मध्ये कठीण कठीण नाव ठेवतो, भौतिक ठेवलं. तर ती त्याच्यामध्ये ललित लेखामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की याचा सगळा आत्मा हा काय म्हणतात त्याला आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक म्हणजे काय माहितीये का, आध्यात्मिक म्हणजे कुठे गुरु पुढे जाणे वगैरे नाही. मी कवींचा नातू आहे, पण हा काय फलक राहून फिरवत नाही. मी कवींचा नातू आहे, मी कवींचा नातू आहे. काय मी कवींचा ते आलंय याच्या डीएनए मध्ये येतं. हो, गायी पाण्यावर काय म्हणणे आल्या, काग गंगा यमुनाच्या निघाल्या, मोहे मित्राचा चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या कोरटीला, कोण माझ्या बोलले कोरटीला. नाही काय वर्णन बघा केलंय. चौथ्या की पाचव्या खडकात त्या मुलीचं छोट्या स्वतःच्या कन्येचं, जसा माळे मला माझी लेक सगळ्या जगामध्ये लागली, त्या कन्येचं वर्णन आहे. लाट उसळून जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हासता तुझ्या व्हावे, उचंबळून लावण्य वळवावे. काय सुंदर आहे. लाट उसळून जळी खळे व्हावे, लाट उसळल्यावर मधल्या खळीमध्ये चंद्राचं चांदणं पडल्यानंतर ते जसं उसळतं तसं तुझ्या गाडीवर खळी असते. ही आपल्या आई बाबांकडे मुलीला सांगतात, तेव्हा ती मुलगी गझल असते. लक्षात घ्या, ती मुलगी गझल. आणि हे जे मर्म ज्याला कळलेलं आहे, असं हे झाड चैतन्याचं आहे. सगळ्यांनी त्याच्या गझला म्हटलं म्हणून मी म्हणणार नाही, नाहीतर तुम्हाला बरं आहे, विकत न घेता गझला काय हो की नाही. तुम्ही गझला म्हणणार नाही, फक्त एवढंच सांगेन की प्रत्येक वेळी महेंद्र मोदी तिकडे बसलाय, विनोद तिथे माझे विद्यार्थी आहेत, प्रत्येक वेळी आपण शिकत असतो. प्रत्येक वेळी आपण शिकत असतो. जेवढे आपण नवीन गझल घेतो ना, त्यावेळी मागची गझल विसरायची असते. पुढे काय आणखी करताय, आणखी काय त्यात आणताय, अर्थ व्याकुळता काय असताय, हरणाचे डोळे आपल्याला कसे दिसतील, गायी पाण्यावर आल्या म्हणजे काय आल्या. गायीच्या डोळ्यात जेवढं कारुण्य असतं तेवढं कुठल्याही प्राण्याकडे नसतं. तहानलेली गाय ज्यावेळी पाण्यावर जाते त्यावेळी तिच्या डोळ्यात बघा, तिच्या डोळ्यात सगळं जग कासावी सोडून थांबतेच असतं. हे तुमचं असं लक्षात. म्हणून गायी पाण्यावर काय म्हणून काय उभा झालंय का, तर ते हे जे बरोबर त्याला कळतं ना, तो कवी असतो. कवी नेहमी अर्धवट असतो, कवी अर्धा चंद्र असतो. म्हणून आमचा साहिर सारखा काय देतो, चौदवीचा चांद हो,
या आपताबो जो भी लोग सदा की कसम लाजवाब है त्याला माहिती ना तो फुल का छान मग साहित्य 14 का काय लिहिलं 14 कला असलेली तू चंद्र आहे म्हणजे तुझे सौंदर्य आणखी एकदा तरी वाढणार हे कवी सांगतो कवितेत आणि गझलमध्ये घडवलेलं जास्त असतं उघड केलेले असतात ते ग्रुपवरचे कवी असतात जिब्बा सोडून द्या पण जो स्वतः शिकतो ना त्यामुळे माझा अध्यात्माचा एक अतिशय साधा खंड आहे तो खंडा कुठली गोष्ट ना तर तो नाही कळत की स्वतःचा आरसा होणं म्हणजे अध्यात्म स्वतःचा आरसा होणं म्हणजे अध्यात्म तसं स्वतः काचेला मागून पारा लावणं तू गझल म्हणून दिसायला लागतो आरसा आणि असा आरसा आपल्या समोर आज बसलेला आहे आमच्या सगळ्यांमध्ये देखणा तोच आहे अशोक बसलेला आहे त्याच्या सगळ्याचं प्रकाशन आम्ही सगळ्यांनी केलं आज आम्हाला खूप आनंद वाटला आणि त्यांना सगळ्यांना मी जाऊन दिलं तसं प्रत्येकाला जाऊन दिलेलं आहे की दरवर्षी एक सदर आलाच पाहिजे त्याचं माझ्याशी बोलू नका धन्यवाद या कार्यक्रमासाठी पत्रकार प्रज्ञा सुपारकर त्याचप्रमाणे कवी अनंत जोशी आणि शिवचरित्र व्याख्यानकार रवी पाटील देखील आपल्यासोबत उपस्थित होते मंडळी अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा प्रकाशन सोहळा इथेच संपन्न झाला असं जाहीर करतो आणि जाता जाता फक्त दोन हे शेर तुम्हाला सगळ्यांचाच ऐकवतो गोंगाट फार आहे ना शांतता सभोवती गुप्तधरांचा शेर आहे की गोंगाट फार आहे ना शांतता सभोवती आतील सूर ऐकू देऊ नका आतील सूर ऐकू देऊ नका हा संग्रह नक्की विकत घ्या वाचा आणि स्वतःची धन्यवाद शुभरात्री